1929 डिसेंबर महिन्यामध्ये हे सेशन झालेलं होतं. आपल्याला माहिती आहे इंडियन नॅशनल काँग्रेसचे सेशन जवळपास नोव्हेंबर डिसेंबरला होतात. सिटी लाहोर आहे आणि प्रेसिडेंट कोण आहे तर जवाहरलाल नेहरू आहे. आणि काय मुद्दा इथून निघाला तर भारताला आता स्वराज्य नाही पाहिजे, डोमिनियन स्टेटस नको, तर इंडियन नॅशनल काँग्रेसला पाहिजे पूर्ण स्वराज्य, कम्प्लिटली इंडिपेंडन्स. बरोबर आहे. तर हेच लाहोर सेशन मध्ये झालेलं होतं. थोडंसं जर आपण बॅकग्राऊंडला आलं तर आपल्याला असं दिसते की सायमन कमिशन आलेलं होतं 1927 ला. त्याच्यामध्ये एकही भारतीय मेंबर नव्हता, म्हणून इंडियन नॅशनल काँग्रेसने त्याला अपोज केलेलं होतं. राईट. त्यानंतर लॉर्ड बिरकनहेड यांनी चॅलेंज दिलेलं होतं राईट की तुमच्यामध्ये क्वालिटीज असणार तर तुम्ही स्वतःच कॉन्स्टिट्यूशन बनवून दाखवा. नेहरूजींनी चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि आपला नेहरू रिपोर्ट हे केलेला आहे, त्याच्यासमोर दिला. राईट. आणि त्याच्यामध्ये असं होतं की काही नाही, आपल्या इंडियन लोकांसाठी जे काही रिफॉर्म्स असणार आहे, जसं आपण नेहरू रिपोर्ट मध्ये बघितलं होतं, डोमिनियन स्टेटसचा मुद्दा होता, त्यानंतर लिंग्विस्टिक बेसिसवर होतं प्रोव्हिन्सेस वगैरे. तर हे 3-4 मुद्दे होता. जॉईंट इलेक्टोरेट होतं. एक मुद्द्यावर थोडासा डाऊट होता जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांना. तो मुद्दा म्हणजे डोमिनियन स्टेटस. या दोघांची अशी इच्छा होती की आता इंडियन नॅशनल काँग्रेसने डोमिनियन स्टेटस सोडून फुल्ली इंडिपेंडन्स, कम्प्लिटली इंडिपेंडन्स मागायला पाहिजे, पूर्ण स्वराज्य मागायला पाहिजे. राईट. परंतु काय होतं की एवढ्या वर्षाचं इंडियन नॅशनल काँग्रेस डोमिनियन स्टेटसचा मुद्दा घेऊन जात आहे आणि एकदम जर त्यांनी इथं कम्प्लिटली इंडिपेंडन्सचा मुद्दा जर ठेवला असता नेहरू रिपोर्टला त्याच्या आधी, तर असं झालं असतं ब्रिटिशांनी विचार केला असता, अरे यार तुम्ही आता आम्हाला कम्प्लिटली इंडिपेंडन्स मागत आहे जे आम्ही देऊ शकत नाही, पण तुमचा आधीचा जो मुद्दा होता डोमिनियन स्टेटस, म्हणजे तुम्ही जर तो मागतला असता, तुम्ही जर त्यांची डिमांड केली असती तर कदाचित आम्ही दिलं असतं, पण आता तो तुमचा मुद्दाच नाही आहे. तुम्ही तर पूर्ण स्वराज्य, पूर्ण स्वतंत्र मागत आहे, त्याच्यामुळे आम्ही ते देणार नाही. राईट. तर जे वरिष्ठ लीडर होते त्यांना असं म्हणायचं होतं की बा 1 वर्ष वेट करा, 1 वर्षानंतर आपण काय करूया, इंडियन नॅशनल काँग्रेसचा एजेंडा बदलूया, तो कम्प्लिटली इंडिपेंडन्स होईल. आणि का होईल, त्याच्यावर जो काही चाललंय, जसं नेहरू रिपोर्ट पेश झाला, इरविन तेव्हाचे व्हाईसराय होते, बरोबर आहे, त्यांनी त्यावर काही रिॲक्शन दिली नाही आहे आणि काही झालं नाही. त्याच्यामुळे काय झालं, नेहरू रिपोर्ट जसाच्या तसा गेला आणि डस्टबिन मध्ये पडून राहिला. ओके. आता जे डेडलाईन दिलेली होती गांधीजींनी की बा आम्ही 1 वर्ष वेट करूया, तुमच्याच्यानं आम्ही वेट करतो, सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू 1 वर्ष वेट करतील, तो टाइम सुद्धा निघून गेलेला होता. आणि आता सेशन येणार होतं लाहोरला. त्या सेशनचे स्वतः अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. आता यांना कोणीही म्हणणार नाही. बघा इथे दिसते आपल्याला, जवाहरलाल नेहरू वॉज इलेक्टेड द प्रेसिडेंट ऑफ द लाहोर सेशन ऑफ INC in 1929. He was only 40 years old at the time and was chosen by महात्मा गांधी himself. म्हणजे महात्मा गांधीजींनी स्वतः त्यांना चूज केलेलं होतं की नेहरूजी तुम्ही बना, जवाहरलाल नेहरूजी तुम्ही सेशनचे अध्यक्ष व्हा. This was his first presidential term of Indian National Congress. आणि तेव्हा ते पहिल्यांदा प्रेसिडेंट बनलेले होते इंडियन नॅशनल काँग्रेसचे. बघा, आणि पहिल्याच सेशन मध्ये INCच्या त्यांनी काय पास केलेलं आहे, काय एजेंडा ठेवलेला आहे, तर कम्प्लिटली इंडिपेंडन्स. भारताला आता डोमिनियन स्टेटस नको, तर काय पाहिजे, कम्प्लिटली इंडिपेंडन्स, फुल्ली इंडिपेंडन्स पाहिजे. समजलंय ना. आणि आपले मोदी साहेब काय म्हणतात, नेहरूजीने क्या किया, समजलंय ना. तर पहिल्यांदा स्वातंत्र्य मागणारा जर ऑफिशियली जर बघितलं इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये, ते नेहरूजीच होते. त्यांच्याच अध्यक्षमध्ये स्वातंत्र्याचा मुद्दा एजेंडा ठेवण्यात आलेला होता. नाहीतर यापूर्वी तर स्वराज्य घेऊनच चाललो होतो आपण. तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यांचं क्रेडिट चांगलं आहे रे. जर आपले जुने लीडर ज्यांची पर्सनल लाईफ सोडून दिली आणि प्रोफेशनल पॉलिटिकल लाईफ जर बघितली, तर काँग्रेसच्या लोकांनी खूप काही केलेलं आहे. भारत स्वतंत्र होण्याच्या आधी पण केलेलं आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा खूप योगदान त्यांचं आहे. आज आपण IIM, IIT वगैरे जे काही बघत आहोत, मोठे मोठे कॉलेज येते, जेल वगैरे येते, सगळं त्यांचंच देण आहे, एम्स वगैरे. आणि काही सरकार म्हणते किंवा त्यांनी काय केलं, ओके ठीक आहे, जाऊ द्या, तो पॉलिटिकल मुद्दा आहे. तर हे खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की पहिल्यांदा जवाहरलाल नेहरू प्रेसिडेंट बनले होते आणि त्याच सेशन मध्ये 1929 चा काय ठरलं, आता काय पाहिजे, इंडियाला पूर्ण स्वराज्य. ओके. आणि बघा सेशन वगैरे झालेलं होतं आणि तेव्हाच म्हणजे असं ठरलेलं होतं, जसं आपलं सेशन 1 दिवसाचं नाही राहत, जवळपास 19 ला काहीतरी ते सुरू झालं होतं. आता 31 तारीख आलेली आहे.
31 डिसेंबर 1929. तर या दिवशी काय केलेलं आहे तर बघा काय केलेलं आहे, लेट द हिस्टॉरिक फ्लॅग होस्टिंग ऑफ द ट्राय कलर ऑफ 31 डिसेंबर 1929. तेव्हा आपण आपला भारताचा जो फ्लॅग असतो, जो झेंडा म्हणतो आपण, तो होस्ट केलेला होता. आणि कुठे केलेला होता, इथं बहुतेक आहे की नाही काय माहिती पीडीएफ मध्ये, रावी नदी, ठीक आहे, रावी नदी माहित असेल तुम्हाला, रावी नदीच्या किनाऱ्यावर पहिल्यांदा आपला इंडियाचा झेंडा फडकवण्यात आलेला होता. आणि तेव्हा असं डिक्लेअर करण्यात आलेलं होतं की आता काय करायचं आहे, दरवर्षी जेव्हा आपले 26 जानेवारी 1930 हा दिवस आपल्याला दरवर्षी सेलिब्रेट करायचा आहे. हे आधीच ठरलं होतं. म्हणून मी तुम्हाला हा क्वेश्चन केला होता क्लासमध्ये की आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपण त्याच दिवशी का लागू केलेलं आहे, तर त्याला बॅकग्राऊंड आहे हिस्ट्रीचं. कारण की हिस्ट्रीमध्ये ऑलरेडी आपण 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वाधीनता दिवस म्हणून सेलिब्रेट केलेला आहे. आजपासून इंडियन नॅशनल काँग्रेसचा एजेंडा बदलला. स्वराज्य नाही आहे, आता काय आहे, पूर्ण स्वराज्य, कम्प्लीट इंडिपेंडन्स. राईट, जवाहरलाल नेहरू, वोट बाय जवाहरलाल नेहरू, प्रिव्हियस डिमांड डोमिनियन स्टेटस, ठीक आहे, आणि ते डोमिनियन स्टेटस कुठे गेला आता, कम्प्लीट इंडिपेंडन्स. बस हेच आहे. आणि पण याच्यावर क्वेश्चन येतात, 2-4च मुद्दे आहे, पण याच्यावर क्वेश्चन्स येतात तुम्हाला की कम्प्लिटली इंडिपेंडन्स हा जो एजेंडा इंडियन नॅशनल काँग्रेसचा हा कधी आहे, तर ते पण लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट आणखी झालेल्या आहे याच्यामध्ये बघा, एक खाली हा पॉइंट दिसतो, नेक्स्ट स्टेप काय आहे, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट दांडी मार्च लॉन्च्ड इन मार्च 1930. आता आपल्याला कम्प्लीट इंडिपेंडन्स पाहिजे. एका साइडला काँग्रेस आंदोलन करत आहे, दुसऱ्या साइडला ब्रिटिश सरकार काय करत आहे, तर भारतातील जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना लंडनला इन्व्हाइट करत आहे. कशासाठी करत आहे, राऊंड टेबल कॉन्फरन्स साठी. आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स कुठे होत आहे, लंडनला होत आहे. कशासाठी होत आहे, तर सायमन कमिशन जे 1927 ला आलेलं होतं, त्यांनी जे काम केलेलं आहे ते रिपोर्ट पब्लिश होणार होती लंडनला, राईट. आणि ते रिपोर्ट पब्लिश होणार होती. पहिल्यांदा असं झालेलं आहे हिस्ट्रीमध्ये की भारतीय लीडर्सना एवढा मान सन्मान देण्यात आलेला आहे आणि त्यांना सांगितलं की सगळे या लंडनला, फिरायला नको, ठीक आहे, मीटिंगला या. आणि सगळे राऊंड टेबल का म्हटलेलं आहे, कारण की बसण्याची जी व्यवस्था आहे ती राऊंड टेबलवर होती, त्यामुळे त्याला राऊंड टेबल म्हटलेलं आहे. ओके, तर एका साइडला ते चालू आहे. दुसऱ्या साइडला जर आपण बघितलं तर गांधीजी आता सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट चालू करतील. आणि आता असं ठरलं की बघा, आपण स्वाधीनता दिवस वगैरे सेलिब्रेट केलेला आहे, ते दिसते आपल्याला, इंडिपेंडन्स डे 26 जानेवारी, बरोबर आहे, नवीन नाही आपल्यासाठी. 26 जानेवारी वॉज डिक्लेअर्ड ॲज पूर्ण स्वराज्य दिवस, इंडिपेंडन्स डे, समजलंय ना. तर हा दिवस आपण ऑलरेडी सेलिब्रेट केलेला आहे. जवाहरलाल नेहरूजींनी आपल्याला सांगितलं होतं की 26 जानेवारी हा ऑलरेडी आपण सेलिब्रेट करा, दरवर्षी करा. आणि दरवर्षी आपण करत होतो. पहिलं वर्ष आहे ते 1930चं, मग 1931, 32, 26 जानेवारी आपण दरवर्षी सेलिब्रेट करत होतो. आणि आता बघा, कम्प्लीट इंडिपेंडन्स पाहिजे तर त्याच्यासाठी काही ना काही करावं लागेल ना, आंदोलन करावं लागेल, राईट. तसं तर देणार नाहीये ब्रिटनची सरकार. आता ते कम्प्लीट इंडिपेंडन्सची डिमांड ठेवण्यात आलेली आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तर गांधीजींच्या अंडरमध्ये आपल्याला आंदोलन चालू ठेवायचं आहे, समजलं ना. गांधीजी बघा 1922 ला जेव्हा चौरी चौरा इन्सिडेंट झालेला होता तेव्हा गांधीजी गायब होते, बरोबर हे दिसते आपल्याला. सायमन कमिशन मध्ये सुद्धा गांधीजीचा जास्त रोल दिसत नाही आहे, स्वराज्य पार्टीमध्ये नाही आहे. म्हणजे 1922 पासून आता डायरेक्ट 1930 ला ऍक्टिव्ह होतील गांधीजी, डायरेक्ट पॉलिटिक्स मध्ये पुन्हा येतील, हो ना, आणि पूर्ण जोश मध्ये येतील. तर गांधीजींना काय बनवण्यात आलेलं आहे, लीडर, हेड, की सगळं जे आंदोलन आहे ते सगळं गांधीजीच्या अंडरमध्ये होईल. आणि आंदोलन कोणतं चालवायचं, कशा प्रकारचं चालवायचं, त्याच्यामध्ये काय गाईडलाईन असतील हे कोण ठरवणार आहे, हे गांधीजी ठरवणार आहे. सगळी रिस्पॉन्सिबिलिटी गांधीजीवर देण्यात आलेली होती की गांधीजी तुम्हाला जे आंदोलन करायचं आहे ते तुम्ही करू शकता, ते कसं करायचं आहे हे तुम्ही ठरवणार आहे, राईट. आणि मग आपल्याला असं दिसते की 1930 ला राऊंड टेबल कॉन्फरन्सवर बहिष्कार टाकून, कुणीही काँग्रेसचा मेंबर गेला नाही राऊंड टेबल कॉन्फरन्सला, त्याच्यावर बहिष्कार टाकून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट चालू करण्यात आलेली होती. आपण हिस्ट्रीमध्ये दांडी मार्च म्हणतो, त्यालाच आपण हिस्ट्रीमध्ये सॉल्ट मार्च सुद्धा म्हणतो.
फर्स्ट सेलिब्रेटेड दिसते आपल्याला इथे 26 जानेवारी 1930 ला आपण ऑलरेडी सेलिब्रेट केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला असं दिसते की 26 जानेवारी लॅटर चोजन ॲज रिपब्लिक डे इन 1950 म्हणजे त्याच दिवशी आपण आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन अप्लिकेशन मध्ये इम्प्लिमेंटेशन मध्ये आणलं होतं. कळलंय ना. तर हा तो दिवस आहे. थोडंसं बॅकग्राऊंड त्याच्यासाठी जोडलेला आहे. आता जो हिस्ट्री शिकतो त्याला ते माहित राहते की 26 जानेवारी दिवसच का निवडला बा संविधान लागू करण्यासाठी, दुसऱ्या दिवशी का नाही निवडलं. तर याला काहीतरी आपली हिस्ट्री आहे. जो हिस्ट्री शिकतो त्याला ते बॅकग्राऊंड माहित राहते. बोला ना. तर खालचं जे दिलेलं आहे ते सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटचं आहे. प्रकारचा हा एक छोटासा टॉपिक आहे. लाहोर सेशन महत्वाचा आहे. जवाहरलाल नेहरू स्वतः अध्यक्ष होते. कम्प्लीट इंडिपेंडन्स रेझोल्युशन इथं पास झालं, पुरा ठराव पास झाला. इंडियन नॅशनल काँग्रेसने मानलं की आता भारताला आणि इंडियन नॅशनल काँग्रेसला काय पाहिजे, कम्प्लीट इंडिपेंडन्स, नॉट डोमिनियन स्टेटस. ओके. आणि ऑफकोर्स यावेळेस गांधीजींनी काही म्हटलं नाही. गांधीजींचा सुद्धा सपोर्ट होता. गांधीजींनी स्वतः जवाहरलाल नेहरू यांना प्रेसिडेंट बनवलेलं होतं. त्याच दिवशी जर म्हटलं आपण 31 डिसेंबरला त्या वर्षी ट्राय कलर होस्टेड म्हणजे आपण आपला जो तिरंगा नव्हता तेव्हा जवळपास जो असेल तो आपला जो फ्लॅग आहे इंडियाचा तो आपण होस्ट केलेला होता. कुठे तर रावी नदीच्या किनाऱ्यावर पहिल्यांदा. ठीक आहे. हा छोटासा टॉपिक आहे. एवढे लोक कोण कोण जॉईन झालेलं आहे. बापरे. कृष्णा OnePlus कृष्णा OnePlus. कृष्णा कोण कोण जॉईन झालेला आहे. राहुल, कृष्णा, नेहा, आणखी कोण आहे. OnePlus CPS 2613 कोणाचा आहे. ठीक आहे, जाऊ द्या. कोणी असो. काही डाऊट आहे यावर. तुम्हाला जर विचारलं की इंडियन नॅशनल काँग्रेसने कधी पहिल्यांदा स्वातंत्र्याचा मुद्दा मांडलेला आहे तर लक्षात ठेवा लाहोर सेशन 1929. त्या सेशनचे प्रेसिडेंट कोण होते, जवाहरलाल नेहरू. कोणी बनवले होतं, पहिल्यांदा गांधीजींनी त्यांना सेशनचे प्रेसिडेंट बनवलेलं होतं. रावी नदीच्या किनाऱ्यावर आपण आपला झेंडा फडकवला होता. डिमांड ठेवली होती पूर्ण स्वराज्य, कम्प्लीट इंडिपेंडन्सची. इंडियन नॅशनल काँग्रेसचा मुद्दा बदललेला होता, एजेंडा बदललेला आहे. डोमिनियन स्टेटस वरनं काय गेलेला आहे तर कम्प्लीट इंडिपेंडन्स गेलेला आहे. ठीक आहे. बाकी तर त्याच्यामध्ये छोटासाच होता म्हणून मी म्हटलं चला ऑनलाईनच घेऊया आज. पाऊस वगैरे चालू होता तर. काही डाऊट आहे, समजला आहे. बोला पटपट. राहुल. हा सर. तुझ्या सोबतचा जो आहे शंतनू त्याला समजलं. हो सर. हो सर समजलं. अच्छा. सर मॅचचे सर येणार आहे काय. ठीक आहे. नेहा मॅथ्सचे सर पाऊस सुरू आहे का तिकडे. नाही सर, बंद झाला कोणतं बोलायचा. ठीक आहे ना, मी विचारतो ना सरांना, कॉल करतो आता. ठीक आहे. काय म्हणतात तर. तसं सरांनी ते सांगितलं नाही आहे की येत नाही म्हणून, तरी मी कॉल कन्फर्मेशन तुम्हाला सांगतो. ठीक आहे सर. हा ठीक आहे मग. झालं का. ओके. 504. अभी स्क्रीनशॉट कोण काढला त्याचा खायचा त्याचा व्हिडिओ पाठवली काय.